Maka
Namah
Hallelujah.
बाबाजीच्या गुरुपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुकया देवा देवा यावरी करावा अमेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुकया देवा देवा यावरी करावा यदक्षरं मनाख्येय मानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये निवृत्तिनाथाचे निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक है पायावरी वारकरी संतांच्या तपुज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा तम साधु संन्यास युगम वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायणगिरी परब्रह्म नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती मोदारा गोपन देवा निवृत्ती मोदारा गोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
विक्रम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, चले आओ हरि गिरधर में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में। राम जी को नाद करे जी को राम जी को नाद करे बोला, राम जी को नाद करे बोला, राम जी को नाद करे बोला, आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में, आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरधर में। नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, नाही वर्णा धर्म याती, नाही वर्णा धर्म याती, नामे अवघीच सरती, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी देवाच्या पवित्र व उत्कृष्ट अशा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, या वारकरी संप्रदायाचे कळस अक्षय तलोगात्र परम पवित्र महासतपात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा नामपर प्रकरणातील फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहास परिहार देणं गरजेचं आहे, ते वक्त्याचं कर्तव्य। अल्पहास परिहार द्यायचा तो असा की प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत माझ्या पिंपळगाव मध्ये गेल्या 38 वर्षांपासून अखंड हरी नाम सप्ताह चालू आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरी नाम सप्ताह चालू आहे ते म्हणजे निष्काम कर्मी योगी हरिभक्त परायण श्री शिवराम बाबा मस्कर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 38 वर्षांपासून हा अखंड हरी नाम सप्ताह मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होत असतो आणि या वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होत आहे। आणि ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला ते म्हणजे आपल्या गावचे नगरसेवक जगदीश भाऊ पवार, त्यांना मी धन्यवाद देतो। यांच्या माध्यमातून आज माझ्याकडे कीर्तन करण्याचा योग आला आणि खरं तर वारकरी संप्रदायाचा नियम आहे की सप्त्याच्या पहिल्या दिवशी हा नामपर अभंगच घ्यायला हवा आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी नामपर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। आणि आज या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असलेले नाशिकचं वैभव आमचे गुरुजी आमचे मामश्री हरिभक्त परायण रोहिदासजी महाराज मते, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तसेच भास्कर महाराज कानाव असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना मी धन्यवाद देतो। आता गाव माझं आहे, काय गाव माझं आहे, नेमकं नाव तरी कोणच घ्यायचे, पक्वादे आपले, पेटीवाले आपले, विनेकरी आपले, टाळकरी आपले, हे जरी बाहेर गावून आले असतील पण माझे मोठे बंधू आहे बरं का मयूर महाराज, हा माझे मोठे बंधू आहे
त्याच्यामुळे नाव तरी कोणाचं घ्यायचं. आता मग मी काय करतो, सगळ्यांच्या वतीने एकच नाव घेतो. लक्ष देऊन ऐका बरं. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून. काय? महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो माझ्या हनुमंतरायाचा मान राखून. आता सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, संवादिनी वादक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, वारकरी, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, आपले साऊंड सिस्टीम वाले दादा, तुमची खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपले चोपदार बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझे पंजोबा श्री हरिभक्तपरायण कारभारी बाबा बोराडे बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझी आजी कैलासवासी सौ छायाताई शांताराम बोराडे आजीच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि आपल्या गावातील एक थोर व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, जे मला नेहमी सपोर्ट करतात, नेहमी सांभाळून घेतात, असे आमचे चंद्रबाबा बोराडे बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही बोल, तुझी अक्षराचे काम उच्चारावे राम राम. या अभंगाद्वारे माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्याला भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठाल भगवंताच्या नामाचा महिमा स्पष्ट करणारा अभंग आहे. आणि भगवंताच्या नामाचा महिमा सांगणारे तुकाराम महाराज आहेत. कोण? तुकाराम महाराज. आपल्यासारख्याने एखाद्याने भगवंताच्या नामाचा महिमा सांगणं आणि जगद्गुरु तुकोबराय यांनी भगवंताच्या नामाचा महिमा सांगणं, यात फार अंतर आहे, खूप मोठा अंतर आहे. कारण तुकोबराय स्वतः नामधारक अशा प्रकारचे होते. तुकोबराय हे नामधारक होते. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार नेनो प्रकार नेनो नामधारक वेगळा आणि नाम जापक वेगळा. दोन वेगळे वेगळे शब्द आहेत. नामधारक वेगळा आणि नाम जापक वेगळा. आता आपणही भगवंताचं नामस्मरण करतो, राम नामाचा जप करतो, पण मग आपला काय नियम असतो? दिवसातून 1 तास जप करायचा, कोणाचा 2 तास, कोणाचा 3 तास. बरोबर की नाही आजी? कोणाचा 3 तास किंवा कुणाचा संख्येनुसार असतो. कुणाचा 11 वेळा, कुणाचा 21 वेळा किंवा कुणाचा 108 वेळा. आणि मग तेवढ्या वेळेत जप करून झालं की मग तो बाजूला ठेवून द्यायचा, मग त्याला दुसऱ्या दिवशी जात लावायचा, आहे की नाही? हे काय झाले? नामाचे जापक झाले. मोजून जे जप करतात किंवा वेळेनुसार संख्येनुसार जे जप करतात, हे काय झाले? नामाचे जापक झाले, नाम जापक झाले. मग याला धारक नाही म्हणत. मग धारक कुणाला म्हणायचं? ज्याने नाम धारण केले. अहो तुकोबरायांच्या जिभेलाच भगवंताच्या नामाचा चटका लागला होता. माझी मदनारी अनावना बाजा, माझी मदनारी अनावना बाजा, चंद्रयाना माय हे नवाले
माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा गेलास. अहो तुकोबरायांच्या जिभेलाच भगवंताच्या नामाचा चटका लागला होता. ती थांबायलाच तयार नव्हती, ती विश्रांतीच घेत नव्हती. तुकोबराय सतत भगवंताचं नामस्मरण करायचे, भगवंताचं चिंतन करायचे. कसं? विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 थांबत नव्हतं. त्यांनी तिला जरी सांगितलं की बाई तू जराशी शांत राहा, थोडीशी गप्प राहा, थोडीशी विश्रांती घे. बरं तिला म्हणजे कोणाला? तिला म्हणजे कोणाला? जिभेला. त्यांनी त्यांच्या वाणीला जरी सांगितलं की बाई तू जराशी शांत राहा, थोडीशी विश्रांती घे, पण तरी सुद्धा त्यांची वाणी विश्रांती घ्यायलाच तयार नव्हती. माझी मज झाली अनावर वाचा चंद या नामाचा घेतला असेल. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं. वाचा अनावर झाली अशी तुकोबरायांची स्थिती होती. नेगे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे. तुकोबरा म्हणतात माझी वाणी विसावा घ्यायलाच तयार नव्हती. अहो तुम्ही माणसाला आता झोपेतही तुकोबरायांचं नामस्मरण चालू असायचं का? हो, झोपेतही तुकोबरायांचं नामस्मरण चालू असायचं. ते विश्रांती घ्यायची, वाणी विश्रांती घेत नव्हती. तुकोबरायांचं नामस्मरण थांबत नव्हतं, त्यांची वाणी विसावा घ्यायला तयार नव्हती. यात काही नवल नाही. पण तुकोबरायांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 असा आवाज यायचा. विठ्ठल नामाचा रे काम विठ्ठल नामाचा रे काम प्रेम भावो विठ्ठल प्रेम भावो विठ्ठल झोपेतही त्यांचं नामस्मरण थांबत नव्हतं. आपलं तोंड जागृतीत तर नाही आहे की नाही? आपलं तोंड जागृतीत तर नाहीच, पण निदान कीर्तनात आल्यावर तू उघडत नाही. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं तरी आपण म्हणत नाही, आहे की नाही आजी? बरोबर की नाही? अहो तुकोबरायांच्या रमरमतून विठ्ठल 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 असा आवाज यायचा. म्हणून भगवंताच्या नामाचा महिमा सांगावा तर तो तुकाराम महाराजांनीच. विठ्ठल लक्ष देऊन आहे का? या अभंगाद्वारे माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्याला भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. लक्ष देऊन आहे का? आपल्याला जर का आपल्या मनुष्यदेहाचं सार्थक करायचं असेल ना, काय आपल्याला जर का आपल्या मनुष्यदेहाचं सार्थक करायचं असेल ना, तर आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण या पृथ्वी तलावरती आपल्याला हा मनुष्य देह मिळाला, हा मानव देह मिळाला, हे आपलं नशीब आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा मनुष्य देह मिळाला. पावलो हा देह कागदाई न्याय नगडे उपाव गडवारे नगडे उपाव गडवारे. पावला हा देह कागदाई न्याय नगडे उपाय गडवारे. अहो आपल्याला हा मनुष्य देह मिळाला हे आपलं नशीब आहे. आपण भाग्य
भाग्यवान आहोत की आपल्याला हा मनुष्य देह मिळाला आणि आपल्याला जर का आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करता आलं ना तर याला आपलं प्रारब्ध म्हटलं जाईल आणि आपल्याला आपल्या मनुष्य देहाचं सार्थक कसं करता येईल यासाठी संतांनी विविध मार्ग सांगितलेले आहेत आणि असाच एक मार्ग म्हणजे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल देव फक्त भावाचं भुकेले, फक्त भक्तीचं भुकेलं. तुम्ही फक्त मनापासून देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं भजन करा. देव तुमच्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांचा अभंग आज या सेवेकरिता निवडलेला आहे ना त्या तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. अहो हे सगळं जग ज्याला घाबरतं ना, बरं मला सांगा बाबा हे सगळं जग कशाला घाबरतं? मारायला. बरोबर. मृत्यूला घाबरते की नाही? अहो मग साधं त्या तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा त्या मृत्यूला ते यमाला का प्रवरतं. तुकाराम तुकाराम राम तुकाराम तुकाराम राम राम तुकाराम राम तुकाराम तुकाराम राम गेला काप्रेम राम गेला काप्रेम गणेश ज्यांच्या नावाने यम सुद्धा थरथर कापतो असे कोण आहे? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. मग नक्कीच त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. म्हणून मग आपण अशा अधिकार संपन्न साधूचं ऐकलंच पाहिजे. बरं मला सांगा आपण या नारदाच्या गादीवरती साधू संतांचीच अभंग का घेतो? डीजेची गाणी का घेत नाही? दर वर्षाला, दर महिन्याला, दर दिवसाला वेगळे वेगळे नवीन नवीन गाणी येतात. मग आपण ते अभंग गाणी घेतो का? नाही. अभंगच का घेतो? कारण अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे जे कधी भंग पावत नाहीत ते. विठ्ठल महाराज विचार करा, शांताबाई आली, वर्ष 2 वर्ष चक्रा मारल्या आणि चक्रा मारून मारून दमली काय की नाही? परत झिंग झिंगाट आलं, वर्ष 2 वर्ष झिंगाट केलं, परत बंद पडलं. पण माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद एवढी आहे की 750 वर्ष झाले तरी अजूनही वारीत भजनात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष झाला तरी अंगात आनंद, जोश, उत्साह तयार होते. तुम्ही ऐकून बघा. ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम. आहे की नाही ताकद? वाजवणाऱ्यांना वाजवू वाटलं, म्हणणाऱ्यांना म्हणू वाटलं, तुम्हाला टाळी वाजवू लागली. आहे की नाही ताकद? अहो असाच हा तुकोबरायांचा अभंग आहे. अजूनही अभंगवाणी ऐकायला गोड वाटते कारण हे अभंग कधी भंग पावत नाहीत म्हणून त्यांना अभंग म्हणतात. आणि असाच हा तुकोबरायांचा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. ऐका ना, चांगल्यात चांगलं नामे, बऱ्यात बरं नामे, खऱ्यात खरं नामे, सोप्यात सोपं नामे आणि मोठ्यात मोठं काय आहे? नाम. आपण एखाद्या बरं मला सांगा आज या जगात सगळ्यात मोठं काय आहे? आज या जगात सगळ्यात मोठं काय? आकाश मोठं आहे की नाही? आभाळ मोठं आहे ना? आपण एखाद्याला शुभेच्छा देताना सुद्धा काय म्हणतो? आता चंद्रबाबांचा वाढदिवस येतोय शिवरात्रीला, मग त्यांना आपण आता शुभेच्छा देऊ टाकू. चंद्रबाबा तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा म्हणतो की नाही? म्हणतो ना. पण माझे ज्ञानोबर आहे नामाचं वर्णन करताना म्हणतात नाम आहे देव
म्हणजे ज्ञानोबरायांना प्रश्न पडला, ज्ञानदेव पुसे, आणि कोणाला प्रश्न विचारला? भावाला. आणि बंधूच गुरु आहे बर का. माझ्या ज्ञानोबरायांना प्रश्न पडला आणि तो प्रश्न माझ्या ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना विचारला. भावाने भावाला प्रश्न केला, शिष्याने गुरुला प्रश्न केला. माणसाला प्रश्न जरूर पडला पाहिजे, पण प्रश्नामध्ये काहीतरी वर्म असलं पाहिजे. मोकार प्रश्न नको ज्याला चव नाही चोथा नाही. आपल्यासारख्याला तर काही प्रश्न पडतात आणि काही विचारतात. तो माझा एक मित्र तर मला म्हणे शाळेत, आणि महाराज कीर्तन करताना तुम्ही धोतरच का घालता? मग आता काही जीन्सच्या पॅन्टीवर कीर्तन करायचे का बरमुडा घालून कीर्तन करायचे? यात काही वर्म आहे का? मग त्याने मला अजून एक प्रश्न विचारला, म्हणे महाराज कीर्तन करताना तुम्ही कंबरच का बांधता? मग आता काही नरड बांधून फास घ्यायचा? काही वर्म आहे का? परंतु एवढ्या वर थांबणार. मी हरिपाठाचं पुस्तक वाचत होतो शाळेत मधल्या सुट्टीत. मला म्हणला, महाराज काय सारखे ती पुस्तक वाचित आहे, काय तो हरिपाठ वाचित आहे, काय होते हरिपाठात? त्याला म्हणलं, तू आजचं चरित्र. अहो सोपं आहे ना, हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी. अगदी सोपं आहे, कोणाच्याही लक्षात येईल. आपल्यासारख्याला काय प्रश्न पडतील काही सांगता येत नाही. असो, अजून एक तुम्हाला घटना सांगतो. माझं कीर्तन झालं पुण्यामध्ये मोई गावात, म्हणजे आमच्या शाळेनेच आयोजित केलेलं होतं. आणि मग त्या कीर्तनात माझा विषय झाला होता की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जे पेरलं जातं तेच उगवतं, जे पेरा तेच उगवेल. आणि त्या कीर्तनात माझा एक मित्र उपस्थित होता बरं का. आणि कीर्तन झाल्यावर तो आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही चुकीचं सांगितलं. म्हणलो, काय चुकीचं सांगितलं? तो म्हणे, महाराज तुम्ही सांगितलं की जे पेरलं जातं तेच उगवतं. आता आजी मला सांगा, मी काय चुकीचं सांगितलं? माझं काही चुकलं का? मी बरोबर सांगितलं, जे पेरलं जातं तेच उगवतं, जे पेरा तेच उगेल. तो म्हणतो नाही. मी म्हणलो, कसं काय सांग? तू म्हणे, महाराज मला सांगा, शेंगदाणा पेरल्यानंतर टरफलं कुठून येतात? शेंगदाणा पेरल्यानंतर टरफलं कुठून येतात? आता माझं डोकं हँग पडलं, मला काही सुचना. बरं तुम्हाला तिथून त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय उठून नाही देत नव्हता. म्हणजे मला सांगा, शेंगदाणा पेरल्यानंतर टरफलं कुठून येतात? सध्या मी विचार केला, आपले 7-8 गाव फिरायचे झाले आणि झालेत बरं का, झालेत. मग मी त्याला म्हटलं, तुम्हाला चहा पाच. मग मी तुला या प्रश्नाचं उत्तर देतो. मग त्याने विचार केला, आता एक कप चहा पाजल्यानंतर जर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर चहा पाजायला काय अर्थ आहे? मग तो म्हणे, महाराज चला माझ्या घरी चहा प्यायला. मग गेलो त्याच्यासोबत चहा प्यायला त्याच्या घरी. आणि त्याच्या घरी जाऊन त्यांनी घरात गेल्यानंतर त्याच्या आईला सांगितलं की आई, आपल्या घरी महाराज आले, त्यांना जरा चहा घेऊन. आणि मग थोड्याच वेळानंतर चहा आला. आणि मग मी त्याला म्हटलो की अरे बाबा, मला फक्त चहाच पाहिजे. तो म्हणे, हो महाराज, चहाचे बिस्किट वगैरे काही नाही. म्हणलो, अरे हो मलाही माहिती बिस्किट वगैरे काही नाही, पण मला फक्त चहाच पाहिजे. तो म्हणे, महाराज चहाच आहे. म्हणलो, अरे मला माहिती आहे चहाची, पण मला ते कप बशी पण नकोय, फक्त चहाच पाहिजे. तो म्हणे, काय राव महाराज, काय बोलता तुम्ही? अहो कपाशिवाय कुठं चहा देता येतो बाई? मग मी पण त्याला म्हटलं, काय राव काय प्रश्न विचारतो तू? अरे जसं कपाशिवाय चहा देता येत नाही, तसं टरफल्याशिवाय शेंगदाणा तरी कुठून येणार? जसा प्रश्न तसं उत्तर. मी सांगत होतो, माझ्या ज्ञानोबरायांना प्रश्न पडला आणि तो प्रश्न माझ्या ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना विचारला. रस्ता लक्षात राहू द्या बरं का, मुद्दा लक्षात राहू द्या. गगना उनिवाड नाम आहे, कारण मी अजून लहान आहे, मी रस्ता विसरू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही रस्ता लक्षात राहू द्या. आपला हा मुद्दा चालू होता की माझ्या ज्ञानोबरायांना प्रश्न पडला आणि तो प्रश्न माझ्या ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना विचारला की दादा, गगनापेक्षा मोठं काय? मग निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं की ज्ञाना, गगनापेक्षा मोठं हे नाम आहे. नाम सर्वात मोठं आहे, नाम सर्वात श्रेष्ठ आहे. मग आता मला सांगा, आपल्याला एखादी ब्रँडेड वस्तू घ्यायची एकदम महागडी, मग तिच्यासाठी पैसेही तसेच द्यावे लागतील. वारकऱ्यांना प्रश्न पडला की नाम जर गगनापेक्षा मोठे, नाम जर श्रेष्ठ आहे, मग त्यासाठी काही मोलही लागत असेल. सोपं गणित तुम्हाला अजून सोपं सांगू का? आपल्याला आयफोन घ्यायचंय. काय? आयफोन घ्यायचंय, बरोबर की नाही? किंवा गाडी घ्यायची, कोणची? फॉर्च्युनर. मग तिच्यासाठी पैसेही जास्त द्यावे लागतील की नाही? तिच्यासाठी पैसेही द्यावे लागतील. असाच प्रश्न मग वारकऱ्यांनाही पडला की नाम जर गगनापेक्षा मोठं आहे, नाम जर सर्वात श्रेष्ठ आहे, मग त्यासाठी काहीतरी मोलही लागत असेल. मग सगळे वारकरी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना प्रश्न केला की का हो तुकोबराय, नाम जर गगनापेक्षा मोठं आहे, नाम जर इतकं श्रेष्ठ आहे, तर त्यासाठी काही मोल लागणार आहे का? तर त्याचंच उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल,
नाम मंत्र नाही कोण नको कराते काम कराते काम नाम मंत्र नाही कोण नाम मंत्र नाही कोण कराते काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम मोलच द्यावं लागत नाही न लगे मोल. आणि पुढचं म्हणजे नाम मंत्र नाही कोल. खोल म्हणजे सोपं आहे, त्यात काही अवघड नाही. बरं किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहू तुका म्हणे सोपे आहे घेतो येते. पण इथे जो शहाणा आहे तोच घेईल बर का. आणि त्यासाठी काही मोल लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाही. फ्री न लगती सायस न लगती सायस जावे वनंतरा. मग मला तुम्ही सांगा, नाम जर फुकट आहे तर मग रामकृष्ण हरी म्हणायला काय त्रास आहे. पण तरी सुद्धा आपल्याला घेऊ वाटणार, कारण आपल्याला फुकटची किंमत नसते ना, आहे की नाही. फुकटची किंमत नसते. म्हणून जरा भजन चालू असताना हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल म्हणून लक्ष देऊन ऐका. देवनाम खूप सोपं आहे, पण त्या देवनामात सामर्थ्य किती बघा. समुद्र मंथन सुरू होणार आहे आणि समुद्र मंथनातून विष बाहेर निघणार ही बातमी देवांच्या आधी त्यांच्या धर्मपत्नींना कळाली. एक दिवस आधीच यांच्या बचत गटाला कळाली बरं का बाबा. आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या आधी यांना माहित असतात. बरं हे आत्ताच नाही, देवांच्या काळात बी असंच होतं. देवांच्या काळातही असंच होतं आणि आताही तसंच आहे. राहतात की नाही पुरुष मंडळी तुमच्या आधी यांना काही गोष्टी माहिती. आता आपल्याला काही अनुभव नाही, आपल्याला काही अनुभव नाही. आता तुम्ही हा म्हणताय म्हणून मी म्हणतो विठ्ठल. बघा समुद्र मंथन करायला कोण आहे. देव. आणि बातमी सगळ्यात आधी कोणाला कळेल. त्यांच्या धर्मपत्नींना. मग सगळ्या देवांच्या बायकांनी आपापल्या मालकांसोबत मिटिंग घेतली. दम दिला मालकांना, विनंती केली. सावित्री ब्रह्मदेवाने तेवढं माझं ऐका. उद्या समुद्र मंथनातून विष बाहेर निघणारे, उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका, कारण आपलं आता वय झाले. दाढी बिडी पिकली ना ब्रह्मदेवाची, दाढी बिडी पिकली. पण तेवढं माझं ऐका. उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका. लोक गोड बोलून तुम्हाला इश पासतील, तेवढं माझं ऐका. माहिती तुम्हाला विनंती आहे, उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका. तर ब्रह्मदेवाने सावित्रीचं ऐकलं. म्हणे बरं बाबा कुठं आता म्हातारपणात, त्याच्यापेक्षा बसतो घरी. लक्ष्मीने पण भगवान विष्णूंना सांगितलं, भगवान विष्णूंनी पण ऐकलं. मग सगळ्याच देवांच्या बायकांनी आपापल्या मालकांना सांगितलं आणि सगळ्या देवांनी ऐकलं. मग पार्वती माता पण गेल्या आपल्या पतीला म्हणजे शंकर भगवानांना सांगायला. कोणाला. शंकर भगवानांना सांगायला. पण महादेव म्हणजे कसं, ते म्हणजे सबके बडे बाबा म्हणकर राजा. ते काय कुणाचं ऐकत होते का. आणि बरं कोणती गोष्ट माणसाला शोभायसारखी आहे का. गळ्यात नाग आहे, अंगावर वाघाचं कातड गुंडळ आहे, आखे
गेला आणि ये बाबा स्मशानात तिकडे खाली काय डेअरिंग म्हणावं लागलं ही चित्रच माणूस आहे महादेव म्हणजे. असो पार्वती माता म्हटल्या मालक तुमचं दर्शन घेते, तुमचा स्वभाव लय गोड आहे, गावातले चॅप्टर माणसं राहत्या गोड बोलून तुम्हाला फॉर्म भरायला लावतील, तेवढं माझं ऐका, उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका, उद्या समुद्र मंथनातून विष निघणारे लोक गोड बोलून तुम्हाला विष पाहतील. महादेव म्हणे का तुझं तू बघ माझं मी बघतो, मला काय करायचं ते. गेले बाहेर निघून. समुद्र मंथन सुरू झालं, समुद्र मंथनातून विष निघालं. बरं इंद्रचंद्र हे लई चॅप्टर देव बरं का, इंद्रचंद्र हे लई चॅप्टर देव, गेम करावं तर त्यांनीच, कधीच स्वतःवर काही येऊन देणार नाही. मग आता समुद्र मंथनातून विष निघाला म्हणे आता हे कोण पचवेल बा. मग त्यांनी ब्रह्मदेवांना फोन केला. द नंबर यू हॅव डायल इज करंटली आउट ऑफ सर्व्हिस, प्लीज ट्राय अगेन लेटर. ब्रह्मदेवांना फोन केला, त्यांचा फोन कवरे क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ सर्व्हिस. मग त्यांनी भगवान विष्णूंना फोन केला. द नंबर यू हॅव डायल इज करंटली स्विच ऑफ, प्लीज ट्राय अगेन लेटर. आता भगवान विष्णूंना फोन केला, त्यांचा फोन डायरेक्ट स्विच ऑफ, त्यांचा फोनच बंद. आता यांना प्रश्न पडला की बाबा हे कोण पचवल बो. मग त्यांनी बघितलं कोणी आलंय की नाही, म्हणे आलंय बरं का. कोण? महादेव. आणि नाम घ्यायला पैसा लागत नाही ह्या मुद्द्यावर बोलतोय आपण, परत रस्ता लक्षात राहू द्या. नाम घ्यायला पैसा लागत नाही ह्या मुद्द्यावर बोलतोय. घटना आहे का, भगवान शंकर आले आणि सगळ्यांनी भगवान शंकरांना वेढा टाकला. त्यातलं एक जण म्हणे हे तसं विष पेणार नाही म्हणे, यांचं वर्णन करावं लागेल, यांची स्तुती करावी लागेल. कारण एखाद्याला प्रसन्न करायचं म्हटलं की फक्त वर्णन करायचं, फक्त स्तुती करायची. कारण वर्णन केल्याशिवाय स्तुती केल्याशिवाय माणसं प्रसन्न होत नाही. एखाद्याला प्रसन्न करायचं म्हटलं की फक्त वर्णन करायचं, नुसतं गुळ प्याकायचं काम करायचं. काय नुसतं गुळ प्याकायचं काम करायचं. महिला म्हणतात तुम्हाला सांगतो ऐका, तुम्हाला जर माहेरी जायचं असेल ते तर जायचंच असतं, आहे की नाही, ते तर जायचंच असतं. तुम्हाला जर माहेरी जायचं असेल आणि मालक जर परवानगी देत नसेल तर ऑर्डर कशी काढायची ते मी तुम्हाला सांगतो. लक्ष देऊन ऐका बरं का. फक्त गुळ प्याकायचं काम करायचं. ते कामावरून घरी आले की दारातच तांब्या भरून पाणी घेऊन उभं राहायचं. तो म्हटलं पाहिजे माझी एवढी सेवा, आणि घरात येऊन खुर्चीवर बसला की लगेच कडक दुधाचा चहा, आणि मग लगेच तुम्ही त्याच्या जवळ जायचं म्हणायचं वयवर वयवर. आता चहा पाणी एवढी व्यवस्था केल्यावर मालक लगेच म्हणतो काय म्हणणं, 2-3 दिवस माहेरी जाऊन यावं म्हणते. तो म्हणतो 8 दिवस जायचं. किती? 8 दिवस. परवानगी मागितली किती दिवसाची? 2 दिवसाची. आणि परवानगी मिळाली किती दिवसाची? 8 दिवसाची. का? वर्णन केलं ना, सेवा केली, चहा पाणी गोड गोड बोलले. मग तसंच बाकीचे देव पण म्हणे की महादेवाचं वर्णन करावं लागेल, भोळा येऊ, आणि केलं ना वर्णन चालू. कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माता मुक्ती जळाई कारुण्य सिंधू पादुक हरी सुरवीर शंभो वा वा वा. आणि वर्णन केलं की माणसं लगेच आउट होत्या, आहे की नाही. वर्णन केलं की माणसं लगेच आउट होत्या. मग त्यांच्यातले एक जण म्हणे अहो तुमच्यासारखे काही देव आहे का, बाकीचे देव आहे पण तुम्ही महादेव आहे. गळ्यात नाग गुंडाळताय, अंगावर वाघाचं कातड आहे, स्मशानभूमीवर राहिला, पार्वती सारखी धर्मपत्नी, गणपती सारखा मुलगा, हिमालया सारखा सासरा, डोक्यावर चंद्रमुक्कामाला, वरून आलेली गंगा आधी डोक्यात धारण केली, मग ती पृथ्वीवर प्रगट केली. आहे का कुणाचं अंतकरण एवढं मोठं? तर एवढं ऐकल्यावर महादेव लगेच म्हणे बास, आता बास झालं, आता फक्त विष दाखवा, कुठे विष कुठे. महाराज घेतलं ना विष गाठा गाठा पिऊन. बरं महाराज जोपर्यंत ते विष शरीरात जात नाही, जोपर्यंत ते त्याचा झटका दाखवत नाही, तोपर्यंत ते शांत होते. पण महाराज हलाहल नावाचा विषय, अख्ख्या शरीराचा दाह सुरू झाला. कशाचा दाह सुरू झाला? आणि जे ते विष पाजायला होते ते सगळे पळूनच गेले. महादेवजी एकटेच. मग महादेवजींना नाथ महाराजांचं प्रमाण आठवलं. नाही रे नाही कुणाचे नाही रे
प्राण्या माझे माझे म्हणून नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अगदी नाशिक एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून मग महादेवांना आठवलं की या जगात कुणी कुणाचं नसतं सुख में सब साथी दुःख में कोणी नाही मग आता भगवान शंकरांनी पार्वती माताला फोन केला आई साहेबांना बर का आजी आई साहेबांनी ओळखलं काय कुठं झालं म्हणे या घरी या काही करू नका फक्त घरी या महादेवजी घरी या महाराज अस्तव्यस्त शरीर पडलेले सगळे औषध उपचार करून बघितले डोक्यावर चंद्र धारण करून बघितला गळ्यात नाक घालून बघितला हिमालयातून आलेली गंगा डोक्यात धारण करून बघितली पण शरीराचा दाह काही कमी होईना मग इतक्यात नारद महर्षी त्यांना भेटायला आले मग म्हणे काय राव काय अवस्था करून घेतलीये हा काय अवस्था करून घेतली महादेवजी म्हणे लोकांवरचा सगळा विश्वास उडालाय माझा जोपर्यंत विष पाजूस सगळे सोबत होते पण जेव्हा पिऊन घेतलं तेव्हा सगळे पळून गेले एवढा कुठे अविश्वास असतो का नारद महर्षी म्हणाले जाऊ द्या द्या सोडून काही औषध उपचार करून बघितले की नाही आई साहेब म्हणाले सगळे औषध उपचार करून बघितले पण गुण काही आलेला नाही मग नारद महर्षी म्हणाले मी एक औषध सांगू का म्हणे गुण येईल 100% गुणाची हमी आणि मग आता गुण येतोय म्हटल्यावर त्याची किंमत बी तसंच असेल फुकट आणि फुकट म्हणलं की माणसाचं निम्म दुखणंच बरं होतं आहे की नाही फुकट म्हणलं की माणसाचं निम्म दुखणंच बरं होतं मग नारद महर्षी म्हणाले भगवान शंकरा म्हणाला की तुमच्या शरीराचा दाह कमी होण्यासाठी एकच औषध आहे मग भगवान शंकरांना त्यांच्या शरीराचा दाह कमी होण्यासाठी नारद महर्षींनी जे औषध सांगितलं ते औषध अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो अक्षराचे काम काम 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 तो अक्षराचे भगवान शंकरांच्या शरीराचा होणारा दाह कमी झाला आणि म्हणूनच भगवान शंकर अजूनही कुणाचं नामस्मरण करतात तर प्रभू रामचंद्र श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम